पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. शाळा महाविद्यालयातील जातीवादावर तात्काळ कठोर कारवाई करा. वंचित बहुजन आघाडीचा सरकारला थेट इशारा. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना जातीय कारणांवरून मज्जाव करणे आणि महापुरुषांच्या विचारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हा गंभीर व निषेधार्ह प्रकार असून राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी अशी कडक मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. निलंगा तालुका प्रभारी देवदत्त सूर्यवंशी आणि वंचितचे नेते डॉक्टर हिरालाल निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात इशारा देत सांगितले की विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर महापुरुषांवरील गीते, विचार व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास कोणतीही शिक्षण संस्था अडथळा आणू शकत नाही. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात जातीवाद पसरवणाऱ्यांना यापुढे मोकळीक दिली जाणार नाही. काही शाळांमध्ये उघडपणे जातीय भेदभाव होत असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित संस्थांवर थेट प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला. संघटनेने ठाम भूमिका घेत सांगितले की महापुरुषांचे विचार मांडणे ही अंधश्रद्धा नसून तो इतिहासाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा अविभाज्य भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद साळवे यासारख्या महान समाजसुधारकांचे कार्य व विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत असे ठामपणे नमूद करण्यात आले. दरम्यान निलंगा तालुक्याचे गटविकास अधिकारी तसेच जिल्हा शिक्षण स्तरावरील अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने परिपत्रक काढून सर्व खासगी व शासकीय शाळांना स्पष्ट निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. महापुरुषांचा अपमान, अवमान किंवा दुर्लक्ष होणार नाही याची प्रशासनाने जबाबदारी घ्यावी असेही सांगण्यात आले. राज्य सरकारने त्वरित दखल घेऊन दोषी संस्थांवर कठोर कारवाई केली नाही तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल असा अंतिम इशारा देत प्रशासनाला थेट आव्हान देण्यात आले आहे. सर्वांना सप्रेम जय भीम, जय शिवराय, जय वंचित. सध्या विविध कॉलेज शाळेमध्ये स्नेह संमेलनाचे कार्यक्रम होत आहेत, ज्याला आपण गॅदरिंग म्हणतो. आणि ह्या गॅदरिंगमध्ये माझं महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालय, शासकीय महाविद्यालय, निमशासकीय महाविद्यालय, खाजगी संस्था, सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या सर्व शिक्षकाच्या शाळेच्या शिक्षकांना माझी विनंती आहे की जे काही आज आपल्या त्या शाळेमध्ये स्नेह संमेलन होत आहेत, गॅदरिंगचे कार्यक्रम होत आहेत, त्यामध्ये काही विद्यार्थ्यांची इच्छा असते की महापुरुषाच्या गाण्यावर त्यांनी त्या ठिकाणी नृत्य करावं. जसं की बाबासाहेबाच्या गाण्यावर खूप लोक असे मुलं आहेत ती त्या बाबासाहेबाच्या गाण्यावर त्यांना नृत्य करायची इच्छा असते. पण काही शाळेतील जातीवादी मानसिकतेचे जे शिक्षक आहेत ते त्या ठिकाणी मज्जाव करतात, जाणून बुजून जातीवाद करून त्या मुलांचं जे खच्चीकरण करायचा प्रयत्न करत आहेत. असाच प्रकार आमच्या निलंगा शहरामध्ये झाला होता आणि आम्ही त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावलेला आहे. आणि माझी पूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळांना विनंती आहे, याच्यापुढे जो कोणता विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याची ज्या महापुरुषाच्या गाण्यावर नृत्य करायची इच्छा असेल तर त्या शाळेनं त्या विद्यार्थ्याची ती इच्छा पूर्ण करावी. विनाकारण हा गोंधळ घालून जातीवाद करून आपल्या शाळेची बदनामी, परिणामी शिक्षकांची बदनामी, ही बदनामी न करता एक चांगल्या पद्धतीचा आदर्श आपल्या शाळेकडून इतर महाराष्ट्रातल्या लोकांनी घ्यावा असं आपण कार्य केलं पाहिजे. पण असं न होता 100% जातीवाद काही शाळांमध्ये होत आहे आणि ह्या जातीवादाला आम्ही आता बिलकुल खतपाणी घालू देणार नाही. आणि जर कोणी असा जातीवाद केला तर त्या शाळेवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी करेल. आम्ही बाळासाहेबांच्या आदेशानुसार जे कसा बाळासाहेबांचा आदेश येईल त्याप्रमाणे तुमच्या शाळेवर कारवाईची मागणी करू आणि तिथला स्टाफ आम्ही निलंबित करण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. म्हणून तुम्हाला सांगण्यात येत आहे की जर कोणत्या महापुरुषाची म्हणजे महात्मा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी वस्ताद असतील, जे काही महापुरुष आहेत आमचे, त्या सर्व महापुरुषाच्या गाणे तिथं सादर झाले पाहिजे. कारण ही कुठली अंधश्रद्धा नाही, ही एक इतिहासाचा भाग आहे आणि हा महापुरुषाचा विचार हा जनमानसापर्यंत घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून आम्हाला एक सांगणं आहे की बाबा तुम्ही ह्या लेकरांना असा जातीवाद करून जर शाळेतून तुम्ही जातीवाद जर शिकवायला लागलात तर हे खूप मोठं आपल्या देशाचं नुकसान करणार आहे. म्हणून अशा जातीवादाला यापुढे आम्ही आता खतपाणी घालणार नाही किंवा हा जातीवाद आता होऊ देणार नाही. मुळात जर महापुरुषाचे गाणेच लावायचे नसतील तर तसे कार्यक्रमच तुमच्या शाळेमध्ये घेऊ नका. सरळ सरळ जातीवाद करत असेल तर तो कार्यक्रमच घेऊ नका. किंबहुना तुम्ही नोकऱ्याच्या शाळेमध्ये करू नका. तुम्ही शाळा बंद करून टाका तुम्हाला जर जातीवाद करत असेल. आणि जर तुम्ही जातीवाद केला तर तुमची शाळा आम्ही नक्की बंद करू, एवढं तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय वंचित, जय शिवराय. मी डॉक्टर हिरालाल गणपतराव निंबाळकर व वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये काम करतोय.
आणि आम्हाला अशा निदर्शनास आलेलं आहे की लातूर जिल्ह्यामध्ये विशेषतः शाळेमध्ये महापुरुषाचा अपमान करणं, महापुरुषाकडे दुर्लक्ष करणं अशा बाबी वारंवार घडत आहेत. या बाबी घडू नये म्हणून आम्ही कालच या तालुक्याचे गटविकास अधिकारी पाटील साहेबांना बोललेलो आहे आणि जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांना सुद्धा बोललेलो आहे आणि त्यांनी आम्हाला असं आश्वस्त केलेलं आहे की एक परिपत्रक काढून हे जे कुठे स्नेहसंमेलन होते, शाळेमध्ये असो, खाजगी शाळेत असो, शासकीय शाळेमध्ये असो, तर त्या ठिकाणी महापुरुषाच्या कडं दुर्लक्ष होणार नाही अशा पद्धतीचं परिपत्रक काढण्याचं त्यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. हे परिपत्रक काढो अथवा न काढो, कोणत्याही शाळेमध्ये महापुरुषाचा अवमान होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, नाहीतर त्याला वंचित बहुजन आघाडी आपल्या पद्धतीने उत्तर देईल, एवढं मी या ठिकाणी सांगतो. जय भीम, जय वंचित.